रुचिता जामदारनी करण सोनवणेला मारलेलं आहे ही गोष्ट तर 100% खरी आहे आणि या गोष्टीमुळे रुचिता घराबाहेर जाऊ शकते का यावरच तुम्हाला मी आज काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार आहे. कारण की गेल्या वेळेस जसं आर्यानी कानाखाली मारली होती आपल्या निक्की तांबोळीला, तेव्हा तिला लगेच भाऊच्या धक्क्यावरून बाहेर काढलं होतं. तसं यावेळेस रुचितासोबत होईल का? कारण की यावेळेस रुचितासोबत जे आहे ते वेगळेच काही काही फंडे जे आहेत ते तिकडे लागू होत आहेत. कारण की बिग बॉसला रुचिताकडनं खूप जास्त TRP भेटायचा प्रयत्न होत आहे. कारण की तिचा जो आवाज आहे, तिच्यावर मीम बनतायत, तिच्यावर सगळे लोक तुटून पडतात बाहेर, ती खूप ट्रोल होते, या संपूर्ण गोष्टी होत्या. त्यामुळे खूप जास्त जे आहे ती TRP बिग बॉसच्या मेकर्सला मिळत आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, की जरी तिने जाणून बुजून करणला मारलेला असेल किंवा काही असेल, आता ते बिग बॉसचे मेकर सगळं चेक करत असणार आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या चालू आहेतच. त्यामध्ये जर तिने मुद्दामून जरी मारलेला असेल तर तिला मॅक्सिमम एखादी शिक्षा वगैरे जी आहे ती द्यायचा प्रयत्न बिग बॉसचे मेकर्स करू शकतात. कारण की जर रुचिता जामदारला घराच्या बाहेर काढलं तर तिथे जे आहे ते कुठेही TRP वगैरे मिळणार नाही. कारण की आता जे काय घरामध्ये भांडणं तंटा होत आहेत किंवा जे काय खटके उठत आहेत लोकांचे, त्यामध्ये रुचिताचा जो आहे तो सहभाग खूप जास्त आहे. पण करणला जे मारलेलं आहे त्यामध्ये तिला सांगतील की बाबा हे तुम्ही जे काय केलं ते चुकीचं केलं, हे इंटेन्शनली नव्हतं, हे असं पब्लिकला सांगायचा प्रयत्न करतील. पण प्रत्येक टास्कमध्ये रुचिता जामदार जे आहे ती गेम खराब करायचा प्रयत्न करते. आणि प्लस ॲडिशनल गोष्ट अशी आहे की ती इतक्या घाण पद्धतीने बोलायचा प्रयत्न करते ना, तिचा आवाज ऐकल्यावर खरंच असं वाटायला लागतं की यार आता थोडंसं म्यूट करावं, नाहीतर डोक्याच्या झिंझिन्या त्या पार कुठं कुठं जातात ना ते कळत नाही. इतक्या जोरात आणि घाण घाण बोलायचा प्रयत्न जे आहे ती रुचिता जामदार करते. आता या संपूर्ण गोष्टीवर तुमचं सगळ्यांचं काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की रुचिताला बिग बॉसचे मेकर्स मला नाही वाटत घराच्या बाहेर काढतील. काही ना काहीतरी फंडा जो आहे तो लावून तिला वाचवायचा प्रयत्न करतील. कारण की रुचिता जामदारमुळे जे आहे ते TRP बिग बॉसला मिळत आहे. बाकी तुमचं या गोष्टीवर काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.